महायमदेवता जनाचे यमयमना या मोठ्याने गंध लावायचे मला यमदेवता स्थापित नमस्कार करा. दहाव्या महिन्याचा पालव लागला, 9 महिने पूर्ण झाले, दुसरा दिवस जरी लागला तरी त्याची डिलिव्हरी होते. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचा पहिलं 6वाई अक्षर काय घालते पाका पाळावरचं मृत्यू. मृत्यू कधी होणार, कुठं होणार, कुठल्या कारणाने होणार, कुठल्या क्वार्टर होणार, कुठल्या दवाखान्यात होणार, कुठल्या गावात होणार, हे सगळं सर्टिफिकेट पहिलं तयार होतं. मग ब्रह्मदेव ते पान पालतं करतो. पालतं झाल्यावर मागचं पान राहतं कोरं. त्या कोऱ्या पानावर जन्मतारीख घातली जाते आणि जन्मतारखेच्या खाली सगळं कर्म घातलं जातं मृत्यूपर्यंत. मग हे कालचक्र सतत चालू आहे. जन्म पुनरुपी मरण पुनरुपी जन्म. जन्म घेण्यासाठी मृत्यू, मृत्यूसाठी जन्म आहे. मग या दृष्टीने गेलेला आत्मा हा वर्ष श्राद्ध झाल्यावर घरातनं निवृत्त होतो. बरेच लोक काय करतात, फुटवायचे म्हणतात. दुसऱ्या महिन्यात भरणी आली किंवा दुसऱ्या महिन्यात त्याला मिळवून मोकळा होता. तसं चालत नाही. वर्षभर घरामध्ये त्याचा घास गेला पाहिजे. आता वर्षभर का गेला पाहिजे पहा, तर 12 मासी जेवण सांगितले. स्मशानातले दिवस 12 सांगितले. काही लोक 13व्या वेळा स्मशानात नैवेद्य नेऊन ठेवतात, तो रुजू नाही. 12व्या दिवशी स्मशान संपतं. 12व्याची रात्र झाली की 13व्याला घरातलं कर्म चालू होतं. म्हणजे गेलेल्या माणसाचं सगळं 13वा आहे ते घरात खांडेकर उतरवले जातात. 12 दिवसापर्यंत स्मशानात आपण अन्न खात नाही. 13व्या दिवशी घरी गोड खाल्ल्याशिवाय राहत नाही. काही का होईना गोड पदार्थ नातेवाईकांना, पाहुण्यांना आपल्याला कोण गोड परमेश्वर करतो. त्याचं कारण आहे की काळ हा त्याच्यावर औषध आहे. आता गेलाच नाही माणूस तर येणाऱ्याला जागा राहणार नाही. म्हणून जाणं आणि येणं हे परमेश्वराने चक्र ठेवलेलं आहे. मग या दृष्टीने या ठिकाणी गेलेला आत्मा वर्षभर घराच्या कडेने फिरत राहतो आणि तो आपल्याला आशीर्वाद देत राहतो. त्याप्रमाणे वर्ष श्राद्धा दिवशी तो घरात येतो आणि मग काय काय अन्न केलं तो खातो, वास होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी तो चित्रगुप्ताच्या साह्याने दुसऱ्या जन्माला जातो किंवा मोक्षाला जातो. एवढं खोलगणित आहे. म्हणजे लोक दाखवा, आता काही लोक मला विचारायचं उद्या दुसरा दिवस आहे, उठतो का दाखवा, तिसरा दिवस आहे, आमोशा जाती, आमोशा त्याचा काही संबंध नाही. आता परवा आणि आज आमोशा आहे. आता आमोशेला उलट यांची मोक्ष प्राप्ती निवृत्ती सांगितली. आमोशाची याची पित्रासाठी आहे आणि पौर्णिमा याची देवासाठी. म्हणून पौर्णिमेला यात्रा देवांची असते आणि आमोशाला सर्व पित्रे आमोशा असते. मग तसं आमोशेला सगळे उलटे दोष जातात घरात होम हवन झाल्यावर. त्या दृष्टीने आमोशाचा त्याचा काही संबंध नाही. आता 2 आमोशा आल्या, काल एक आली ना आज एक आली. आता एखादा रविवारी रात्रीच वारला तर तो तासात काही नेता येत नाही. 1 तासाने आमोशा लागत असली तर 2-4 दिवस काय त्याला ठेवता येत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांचं समज त्याच्यावरून आमोशा, त्याचा आमोशा. आता दिवाळीत काही लोक वारतात, जो वारतो तो काही जन्माला येतात, काही पाण्यात झालं. म्हणजे कुठं दुःख कुठं बरोबर ताई आत्ताची सगळ्याचा अर्थ या की कुठं दुःख कुठं आनंद. आणि हा फिरता राहतो. सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे दुःख आहे असं नाही. तसं या ठिकाणी या आत्म्याची सोडवणूक आहे. आता हा वाईट नक्षत्र गेल्यामुळे बाहेर होम हवन आहे आणि आतलं होम हवन आता हे शुभ नक्षत्रासाठी आहे आणि शुभकर्मासाठी, घरच्या जीवनशुद्धीसाठी आहे, वास्तुशुद्धीसाठी आहे. सरळ हाताने सोडून द्या. 1 पळी पाणी सोडा. म्हणा महागणपती. आता बाहेर पूजा झाली जमाची, आतमध्ये चालली गणपती. म्हणजे उष्ट कर्म आधी बाहेर, मग सुईत कर्म करा. आता गणपतीची सुपारी ठेवा त्यांच्यात लागणार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्वदा. आता या पाणी घालायचे उजव्या हाताने. बरोबर. महागणपती नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमश्च कपिलो गजकर्णकादम्बो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशे गणनामानि अंबटे चुणयारपि विद्यारंभे विवाहे प्रवेशे निगमे तथा संग्रामे संकटे चैव पंचगव्य विघ्नस्तस्य निजायते शुक्लांबरः. धरन्दैवं शशिवर्णः यद्गोमूत्र आहे. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत्. सर्वविघ्नो प्रशान्तये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलायतन एकत्र करायचे पंचगव्य प्राशनार्थी बुडवायच्या पाण्यात अशी लाभस्तेषां कुशस्तेषां पुनस्तेषां हृदयस्थो पंचगव्य मेलनम करिष्ये प्राशनार्थी प्रोक्षणार्थी स्थल शरीर शुद्धार्थी पंचगव्य मास भक्षण म्हणा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आता गेलेल्या आयुष्यात जन्मापासून मांसाहार केला असेल आता तुम्ही दोन्ही एका शाकाहारी मांसाहारी दोन्ही एका शाकाहारी काय यांना दिलंच पाहिजे का आता तुम्ही लक्ष द्या सगळं दिलं पाहिजे आता लक्ष द्या शाकाहारी जरी आपण असलो तुम्ही आम्ही तरी प्रत्यक्ष ना अप्रत्यक्ष अन्न पोटात मात जाऊ शकतो बरोबर आहे पाहिलं माझ्या लक्षात तर तरी सुद्धा आपण एवढं पाळतो तरी आपल्या पोटात काही मांसाहारी जाऊ शकतं मिसळ आपण बाहेर हॉटेलमध्ये मिसळ खातो मिसळ भाजी खातो मग ह्याच्यात जर काही किडा पडला मुंगी पडली धुळण पडलं एवढं असलं की आपल्याला मिसळीत कालवल्यावर दिसत कळत नाही त्यानंतर आपण चहा पितो आता काही लोक हॉटेलात काही खात नसते चहा तरी पितात मग चहा पित असताना त्या दुधात एखादी माशी पडली किंवा मुंगी पडली सगळं दूध काय 10-20 लिटर तो फेकून देत नाही रोडला तो डबल टिबल गाळून घेणार आणि तुम्हाला त्याला गपचूप सांगणार नाही काही असं काही पोटात गेलं असेल तरी सुद्धा आलं लक्षात मांसभक्षण प्रत्यक्ष नाही केलं तरी अप्रत्यक्ष होऊ शकतं म्हणून तिथं प्रायचित्त म्हणून तुम्ही हे महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आरंभे विनती कुरु गणपती विद्यादया सागरा आद्यारस महाबली बुद्धिमत्ते आराध्य महेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखावगे देशांतरा पाठवे हे रंभागणनायका गजमुखा भक्तांबोस्तोषी मंगलमूर्ती मोरया आता गणपतीला जर तुम्ही बसवत असाल तर पाटावर फक्त बसवायचा आरास करायची नाही त्याला हारण दुर्वा घालायच्या बरं का त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य दाखवायचा गौरी तुमच्याकडे असतात का नाही मग प्रश्न मिटला आणि गणपतीच्या पुढे आरास करायची नाही जास्त पुढं आपण शो डायरेक्शन दरवर्षी जे करतो ते करायचं नाही त्यानंतर वर्षभर सण करायचे नाही कुठले सण आता मोठे सण जे आहे ते आता दिवाळीला फराळाचं करायचं नाही बरेच लोक म्हणतात देवाचा नाट लागतो देवाचा नाटाचा काही संबंध नाही आता हे सुख दुःख त्यांनी दाखवले त्यामुळे वर्षभर आपल्याला सगळं पाळावं लागतं आता होऊन आपण सांगितलं की ते ऐकत नाही म्हणून नाही करायचं होऊन आपण काय करायचं बरं का फक्त त्यांच्या कर्मासाठीच गोड करायचं म्हणजे कधी पहा वर्ष श्राद्धाला महिन्याला तांदळाची खीर महत्वाची खीर चपाती हे महत्वाचं आहे आणि वर्ष झाल्यावर भरणी वर्षाला जेवू द्या निवांत राहू द्या भरणी बळ आकलायचं नाही आता एखादा पाहुणा बॅग घेऊन आला बळ सर्टिफिकेट म्हणलं आम्ही 15 दिवस राहणार आहे आपण जर त्याला म्हणलं उद्या तू गाडी निघून जा त्याला वाईट वाटतं तसं हे बळ भरणी लगेच करायची नाही काही लोक महिना नाही भरला 2 महिने लागले की भरणी करून मोकळे होतात तसं चालत नाही आलं लक्षात वर्षभर निवांत तृप्त उद्या जीव द्या वर्षात जो माणूस तुम्ही सांगाल जेवायला तो जर आला तो जेवतो एवढं म्हणजे 2 मोठ्या पोळ्या भात मोठा नैवेद्य आपण दाखवतो गाई ठेवायच्या कार्य सिद्धी माया प्रसन्न सगळ्या औषधीच्या मुलींची पावडर व्रत नियम तपस्वाध्याय दमदया दान विशिष्टानां सर्वेषा ब्राह्मणानां मनसमादित्यं गंगाजलेन सैत्यस्यं सप्त नद्या सप्त तीर्थे सप्त सागर सप्त ऋषी सप्त धामं प्रियाणि सप्त होत्रा सप्तेन पुनस्तावृतेना काय फलसंतस्यं किंचित् धनलाभ म्हणा दुर्वांकुर झाला आता दुर्वा घाला त्यात हे दुर्वेशतम आयुष्य बदकिनी हितम आयुष्य पाप हरती कांडम समर्पयामि कर दुर्वा उभ्याता पत्रम संपूज्य नमो नमस्ते स्फटिकप्रभाय श्वेताराय सुमंगलाय शास्ताय जलतीर्थनाय जलादिनाथाय नमो नमस्ते
हरिरूपाय नमो नमः कलशदेवता नारळ ठेवा त्याच्यात. पुण्यावचन फल समृद्धी नारळाला गंध लावा. पाणी आहे. मना शांती नसतो. बारीक धर जरा. मना शांती नसतो. पुष्टी नसतो. पुष्टी नसतो. सृष्टी नसतो. अविघ्नमस्तु. धर्म वेद शास्त्र धन धान्य पुत्र पौत्र समृद्धिरस्तु. दुर्वांकुरं पुनश्च गृहीत्वाम एतत् कर्म प्रदानम. देवताय नमो नमः. निर्विघ्नमस्तु मे. शांती पुष्टी सृष्टी आता कलश जागेवर ठेवा. जीवेद शरदश्च तम पावनं शरदश्च तम पावश्च शरदश्च तम आयुष्य शरदश्च तम आरोग्य शरदश्च तम ऐश्वर्य शरदश्च तम शब्दहार घ्यायचा. यंत्रानंतर इथं लावायला देतो. इथं वर काय लावा. वर लावायचं आपण. हा, आता हातात अक्षता घेतो का? अक्षरा घ्या. वर हात ठेवा. गुरुजी वर हात ठेवा. हा ते राजमाला वरती लागतं. गाठमा. दोन्ही कलसावर अक्षर टाका. स्वाद्यो म्हणा. स्वाद्यो प्रतिष्ठ सुप्रतिष्ठ म्हणा. पुण्यावचन व्रत नियम तप स्वाध्याय धर्मदया दान विशिष्टानां सर्वेशा ब्राह्मणानां मन समादित्यं प्रसन्नास्म प्रसन्नास्म प्रसन्नास्म. परत अक्षर टाका. पुण्यावचन पहिलं पंडवांचं नाव घ्या. यल्लप्पा यल्लप्पा शर्माणाम गंगा शर्माणाम. नंतर आजीचं नाव घ्या. एकदाच पंचामृत. आता पाणी घाला. पाणी घालता. आजीचं नाव. नंतर आजोबांचं नाव. नंतर वडिलांचं नाव. आता वडिलांची भाऊ वारल्यापैकी वडिलांची भाऊजाई कुणी वारली नाही म्हणजे काकू तुमच्या. मेलेले वारलेले घ्या. जिवंत घेऊ नका. रवीची आईचं नाव सांग. साहेबा जन्मानाम. पाणी घालता. भीमा जन्मानाम. आता त्यांच्या मुलापैकी कुणी गेलंय का? नाही. ते ठीक आहे. देवता मास्मतेनं परगोत्री म्हणा. आईचे आई वडील सांगा. धर्मण्णा शर्मणा महादेव शर्मणा. आई महादेवी शर्मणा. आता आईचे आजोबा आजी नागप्पा शर्मणा. अम्माबा शर्मणा. नागप्पा शर्मणा. आता मामापैकी वारलेली म्हणजे तुमच्या भावापैकी नाही. बहिणीपैकी तुमच्या नाव लिंगवा शर्मणाम. त्यांचे मालक नारायण स्वरूपेण पितृदेवानाम शिवपुन पितृदेवानाम तर्पण मार्गे. दुसरं कोण वारले? आता तुमची नणंद वारल्यापैकी सख्या सख्या. ठीक आहे. एतत् कर्म प्रदान पितृदेवानाम. आता वहिनी तुम्हाला आई वडील आहेत का? आजोबा आजी तुम्हाला वडिलांचे आई वडील तेच आहे. नात्यातही घेतले बरोबर. पाणी घाला. परत पाणी घाला. बरोबर. हा ठीक आहे. कर्म प्रधान पितृदेवानाम. सर्व पितृदेवाय म्हणा. ज्ञात आज्ञा एकादशी म्हणा. ज्ञात आज्ञा एकादश वंशानाम सगोत्री परगोत्री सगोत्री परगोत्री पितृदेवतां गुरुस्थाने आप्तस्थाने. सरळ हाताने सोडून द्या. आता भात घ्या. मग आता नाही नाही होता सगळं. तुम्ही द्रोणात हात धरायचा. द्रोणा हात धरायचा असा. आता जमिनीवर सांडलेलं त्या वाटीत टाकून द्या. आता हातातला भात असं धरा. म्हणा. 29 पिंडाना गर्भाधानादी
संस्कारेनो आता गर्भात गिरले पिंडात गिरले जे पुढे असतील ते सगळे असं असे ठेवायचे अंगठा ठेवायचे. आता अंगठ्याचं काम संपलं. नाही बरोबर आहे. असं केलं की अंगठा लागतो, असं केलं नाही. आता पंचामृत घाला त्याच्यावर. हळद घाला. आता एक काम करा, द्रोण उचला, बाहेर ठेवा. ठेवा बाहेर, ठेवा दक्षिण. आता त्याच्यात हात धुवा चांगला. वाचायची सवय असते आता हा द्रोण परत त्यात ठेवा. आपल्याला एवढे दोघांनी नमस्कार करा, पितृ शांती म्हणा. पितृ पित्राचं काही राहिलं असेल तर आता तिच्यात आपण इकडे. आता कावळा येतो तिथं, कुठं कावळा येतो तिथं. हा निर्विघ्न वस्तू हातामध्ये अक्षता घ्या. डाव्या हातात बदला, उजव्या हाताने फुल महालक्ष्मी अक्षता व्हायच्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपतये नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. भाव काय करणार? आवाहयामि स्थापयामि पूजयामि. सूर्याय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. शंकरचारावं कीर्तनं नमामि शशिनं गौमं शंभुं सोमा उमापाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. ओम धरणीगर्भसम्भूतं कांति समप्रभं कुमारं सत्यान्तं जमंगरं प्रणमामि. स्कंद बहुमाय नमः. आवाहयामि स्थापयामि सुपारी खाली पडली बरं का, पाठ उचलताना बघा. हो प्रियंगुने काश्या मंगुरेण प्रतिमुदो सौम्य सद्गुरुवंतं पूजा प्रणम्याम. बुधा विष्णु नारायणाय नमः. आवाहयामि स्थापयामि देवानां ऋषीणां च गुरुकांचन सन्निधं पूजयामि. नमामि बृहस्पतिं बृहस्पतये नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. भार्गवाय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. समाभासं रविपत्रयमाग्रजं छायामात्रं सम्भूतं तन्नमामि शनिचरं. शनीश्वर यम प्रजापते नमः. आवाहयामि स्थापयामि कायं महावीरं चन्द्रादित्यं विमलं श्रीकाकुलं पूर्णकपालं प्रणमाम्यहं. राहुकाल सर्पाय नमः. आवाहयामि स्थापयामि यङ्काशं तारकग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं कीटं प्रणमाम्यहं. केतुचित्रगुप्त ब्रह्माय. अवतार झाले की संपले. रामाने अवतार संपवला, कृष्णाने अवतार संपवला. देव असले तरी त्यांना जावं लागलं. आलं लक्षात. त्याप्रमाणे 7 जणांना वर काय पहा, तर जोपर्यंत ही पृथ्वी तोपर्यंत सूर्यचंद्र उगवतोय मावळ तोपर्यंत ही पृथ्वी सांभाळायची. पुढे पुढे पहा. पहिलं अश्वत्थामा ऋषी, व्यास म्हणजे जगाचे गुरु व्यास. अश्वत्थामा व्यास, कृप म्हणजे कृपाचार्य, परशुराम देवीचा मुलगा, बली बिभीषण म्हणजे रावणाचा भाऊ, आणि बली म्हणजे हे बाहेर आपण ज्याचा भाग ठेवतो त्या देवांना ठेवावा लागतो. आणि अवतारा नाहीये, ते देवांसाठीच आहे. त्यानंतर हनुमंत म्हणजे मारुती, म्हणून प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर आहे. आलं लक्षात. म्हणा अश्वत्थामा, बली व्यास, परशुराम, विभीषण, हनुमंताय नमो नमः. आता अक्षरला अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृप परशुरामश्च सप्त इते चिरजीविनाः. सप्त चिरंजीव मार्कंडेय महाभागे सप्तकल्पांत जीवनम्. आयु आरोग्य ऐश्वर्य देहि मुनि कुंभो मार्कंडेय नमः. ब्रह्मदेवाय नमः. विष्णवे नमः. रुद्राय नमः. आता पाणी टाका. वस्त्र आताच जण द्यायची बस नाही बरोबर. चंदन लावा या बोटाने. पहिलं बोट सांगितलं पित्राचं. आता हे लक्षात ठीक आहे. बुक्का लावा, आबीर लावा. आबीरला हार घाला.
ब्लॅक बुक आहार घाला. खेळ आहेतच त्याला. आहार सप्तचिरंजीवाला घालून बोलतो मी. खिळे आहेत त्याला लागत. ठेवा फोटो. ते बसेल का? ते पाड्या वेळेचं नाही. खेळा, सध्या खाली हा, ठेवा. तसा ठेवा की त्यात बरोबर आहे. ठेवायचा. सावली घालायची गरबाची. हा. आता ओम नमः शिवाय म्हणत राहायचं त्या पोस्टपर्यंत सगळं. गोमयन गोचर मग हे करून असं किती लोकं या येतात कळती का गाडी? या हिंदीवाला आहे मी उदक शांती घेतो 750 म्हणतो. हे बघा एक काम करायचं ना आपल्या खाली गेलं की त्या ह्याच्या इथं कमानीच्या अलीकडे आता आपण जातो पंचवटीकडे तिथं बघा कोपऱ्यावर नाही तर पद्मावतीच्या तिथं बघा लागेल पद्मावतीला टर्न मारला की ते पोटे दवाखान्याच्या इकडे ह्या मेन रोडलाच आहे आपल्या दिल्ली. 750 मध्ये मोक्षासाठी त्यांच्या प्रार्थना करत राहायची. देवगृह वास्तू शुद्ध होण्यासाठी दोष जाण्यासाठी प्रार्थना करत राहा. संध्याकाळी फोन करा. मात्र चतुरस्त्रम परिष्ठपर्यंत विरुद्धाविनंतो अभ्युचक्षितत्वा हिरण्यपक्षं वरुणस्य दुतयमस्य वनंशकुनं भुरण्यं ओम यो रुद्रो अग्नम यो अप्सु यो श्रीशो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रिधान्त्रे परं समूळमस्य पागसुरे ओम आग्नाय हि वितये गुणानो हकिराते देवतासि वर्गिषे ओम अपप्रणयति श्रद्धावा इति झालं की फोन करतो. श्रद्धावा पहा श्रद्धामेवारभ्य प्रणय प्रचलति अपप्रणयति यज्ञवा पहा यज्ञो भ्रातृभ्यः प्रवृत्य प्रणय प्रचलति अपप्रणयति आपो वै रक्षोऽग्निः रक्षसामुपहत्यै अपप्रणयति आपो वै देवानां प्रियं नाम देवानामेव प्रियं नाम प्रणय प्रचलति अपप्रणयति आपो वै सर्वा देवताः देवता एवार्भ्य प्रणय प्रचलति आपो वै शान्ता शान्ताविरेवाश्चुचुगु शमयति ओम आपो वा इदग सर्वं विश्वाभूतान्याप प्राणावाप पशवापो अन्नमापो मृतमाप सम्राडापो विराळापश्चंदागश्चापो ज्योतिगश्चापो यजुगश्चाप सत्यमापो सर्वा देवतापो भूर्भुवस्वरापो तथापो ज्योति भूर्भुवस्वः इति वाक्शरितण्डुलानोऽप्य हविषायामहे दानो ददातु सुकृतस्य लोके चत्वारि वाक्परिमिता पदानि दानिर्ब्राह्मणाय मनीषिणः वात्रिनिहितानि गृह्णन्ति प्रियं वाच मनुष्या वरन्ति तत्जागृष्टपितरे तत्तया विन्दति हरिः तद्दाम्बकस्य मूर्धनि वचसा विरयामसि प्रियङ्कश्रद्धेतरतः प्रियङ्कश्रद्धेतदासतः प्रियं भोजेषु चोषु अस्माकं निधं कृति यथा देषु असुरेषु तद्दाम्बकेषु च कृते एवं भोजेषु चोषु अस्माकं निधं कृति तद्दान्ते वायुकमा वायु उपासते असे ठेवायचे. नंतर लावायचे होम झाल्या दत्ताकृत या कुत्या दया विंदनी हवी दत्तां प्रातर्हवामहे तेव्हा तिकडे करायचं. दत्ता अत्यंतपरे दाग सूर्यस्ते निमृचे देश दत्ता पयामः दत्ता दिवानदी वस्ते दत्ता विश्वविरंजगत दत्तां कामस्य मातरं अविषावर्तयामहि ब्रह्मयज्ञानमदं पुरस्तात् विसीमद सुरुचो वेनावः वज्ञापमाश्च विष्टाः मदश्च वनिमसदश्च विवाह दाशायां वृषभुरयिणाम् अंतरिक्षं विश्वरूपभावेशा समर्पैरव्यर्जन्ति वत्सं ब्रह्मसन्तं ब्रह्मणा वर्धयन्तः ब्रह्मदीवानजनयत ब्रह्मविश्वमिदं जगत् ब्रह्मणाक्षत्रं निर्मितं ब्रह्म ब्राह्मणात्मना अन्तरस्मिन् विलोकाः अन्तर्विश्वमिदं जगत् ब्रह्मैव भूतानां ज्येष्ठं तेन पुरात् स्पर्धितुं ब्रह्मणजीवाश्रयजत ब्रह्मणींद्र प्रजापति ब्रह्मणः विश्वाभूतानि अविभांत समाहिता राजा प्रचलन प्रज्ञया तो बळीच आहे. तिथं जरा बाहेर ठेवायचं आपलं. राजा प्रचलन प्रज्ञया इमानो यज्ञन तुझानंद हृदम किरवन नजर को सुविद्यम ब्रह्मसमस्तोत्यनाम आगाव आगमन ह्याच्यात एक प्लास्टिकचा कागद घाला. त्याच्यात भात काढायचं सगळं. भद्रमत्रन्न निरंत गोष्टी प्रजापती पत्रवळ आहे का प्रजापती पूर्वपाय असतो इंद्राय पूर्वी रस सौदवानाः इंद्रो यजवनेच भात काढ प्रतिचित्यते वेतराति स्तुजायति भूयो भूयो रंजस्य वर्धयन् अभिचिते चित्रात्रे वयम् प्रतानशक्तिमदवाति तस्करः नैनाभित्यो मे चिरात्मजरे एवागश्च याभिर्यजे रेगरारिचा योगिताभिसजते गोपरिस्तः नतार्वा रेणुककाटो अच्युते नसद्दस्कृतत्रं वयन्तिताभि उरुगायं वयन्तस्थितानो गावमर्तस्य विचरन्ति पुनः गावो गाव इन्द्रो मे चात
तेल पाहिजे का? गावस्वमस्य प्रथमस्य भक्षः हिमाया गावस्य जनासचिन्द्रः इच्छामित्री दुत्रामनसा चिचिन्द्रम् गंगावता कुशञ्चित अश्लीलञ्चित्कृता सुप्रतीकं भद्रं ग्रहं गुणत्वभद्रवाचः कुलत्वो वै उच्यते सभासु प्रजापति सुयोसगेशन्ति युद्धापशुप्रप्राणि पिबन्ति महावस्थेन ईशतमागचभूता हरियो हे चित्तस्संजात उपेदमुपवर्जम् आशुकोक्षुपमुद्रा उपरशवस्त्रेतसे उपेन्द्रतववीर्ये का सूर्या चन्द्रमसा विष्णुरुत्तमामहत तेजो हेलवात् तेजो असमद्राजतो दिवे कामात्मा मज्जालिनाः योनोतमोजातो देवयोः वावन्तो पर्यातार्म्याः योनश्चरचरं तावन्तरो मायैतो यो क्रीडन्तो पर्यातो धुरम् भुवनाविचष्टे ऋतुरन्यो विदज्जायते पुनः हिरण्यवर्णाश्च पावकाय सुजातः यागवन्तरेविरुपास्तानापश्चक्तस्वनावन्तो या सागराजावनोजातिमध्ये सत्यानुद्यावपश्चञ्जनानां वधुश्चुतयोजितया पावकास्तानापश्चक्तस्वनावन्तो या सा देवादिविक्षिञ्जान्तस्य उदावन्ते या पृथिवीं पयसोन्दन्ति शुक्रास्तानापश्चक्तस्वनावन्तो दिवे नमः चक्षुषा पश्यता पश्चिवया तन्वो प्रस्फुटतत्वचं मे सर्वागु अग्निगरं सुचतो मयोर्चो बलमो ज्योतिदत्ता अवभद्राकृतमिरापासुरग्निशो विप्रत्यापयिताः तीव्ररुस्तमधुकृत्या मन्ममा प्राणिन सवर्ति सागन्नो आदित पश्चामतवा सुनोम्या मागचो गच्छतिवान्नासां मणिये वेजानु अमृतस्तर हिरण्यवर्णा अकृपंजरावः गौरी आणि लाकडयुक्तमगशी सगळीला ठेवले नासदा सिनेसला सिपाणी नासित्र दोनो यो किमावली अक्वकस्य शर्मन्न अंभक्तिमासी गहनंगवीरम् अमृत्युं संसर्गिता रात्रिया अन्नासित्रजिता कानिकवादकस्पद यात्रैकं तस्मात् धान्यं न परकिं स्वाहा तवसे स्वाहा ब्रह्मवर्चसाये स्वाहा सूर्याये स्वाहा नक्षत्राये स्वाहा प्रतिष्ठाये स्वाहा ओम ब्रह्मा विष्णु रुद्राये स्वाहा प्रतिष्ठाये स्वाहा विष्णवे स्वाहा ब्रह्माये स्वाहा रुद्राये स्वाहा प्रतिष्ठाये स्वाहा ओम शांता पृथ्वी शिवमंतरिक्षं देवर्णो देवयन्नोऽस्तु हिवारिशा प्रतिशा उद्दिशो नापो विद्युत परिपान्तु सर्वतः शांति शांति शांति। आता मंत्र म्हणजे 750 आहे, आलं का लक्षात? म्हणजे सगळे म्हणावे लागतात. ब्राह्मण म्हणत नाही उदक शांती म्हणून पाडा घेतात, महिम्न म्हणून ओळखतात. त्याप्रमाणे त्यांनी दोष निवारण होतो. कुठला? गेलेल्या आत्म्याचा. त्याप्रमाणे मोक्षगतीला आत्मा जातो, आपली वास्तू चार्ज होते आणि देव शुद्ध राहतात. एवढ्यासाठी या ठिकाणी सर्व बाधा निवारण होतात, बाधांचे दोष जातात. त्याप्रमाणे भूत प्रेत पिशाच्य दोष म्हणून उदक शांती गेल्यानंतर निधन झाल्याप्रित्यर्थ अशौच दोष जाण्यासाठी केली जाते. गेलेल्या आत्म्याला पुढे गती देण्यासाठी केली जाते. म्हणून आता देवाला हे आतल्या भोजन आहे सगळ्या शुभ देवतेने. आलं लक्षात? आता स्वाकार नक्षत्रासहित नवग्रहासहित देवीसहित शंकरासहित आपल्याला हवन करायचे. स्वा म्हणजे अग्नीची पत्नी, त्याप्रमाणे या ठिकाणी स्वा म्हणजे सावकाश भोजन घ्या, त्याचा अर्थ आहे. आता स्वा म्हणलं की थेंब थेंब तूप तुम्ही टाकायचं. इथं पळी टेकवा, तूप घ्या भरून, इथं पळी टेकवा, अग्नीत तूप सोडा, या वाटीत एक थेंब सोडा वरून, या वाटीत हा इथं टेकवली, इथं टाकायचं, ह्याच्यात एक थेंब वर्ण सोडायचा. असं 5 वेळा करायचं. वहिनींनी हाताला हात लावा. बोला काय म्हणत होते? झालं आता हवनच आहे, एक 10 मिनिटं हवन आहे. आता व्यवस्थित होऊ दे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा दुर्वा कुठे निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या दुर्वासा. ओम गणपती नमः. ओम गणपती नमः स्वाहा. ओम नमो देवे महादेवे शिवाय सत्तन्नमः नमः प्रकृते वत्राये नियत्रा प्रणतात्मतां दुर्गा देवे नमः स्वाहा. ओम क्षेत्रपालं व्याघ्रं घोरं प्रिया क्षेत्रपालाय नमः स्वाहा. ओम जपाकुजं संकाशं काश्यप्यं महाद्युत्यं तमुनि सर्व पापकं प्रणितोस्मि दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा. ओम आग्नेय नमः स्वाहा. ओम रुद्राय नमः स्वाहा. ओम दरिशंकरतुचारावं शिरोधार्णवसं ओम रमामि शिशिरं सोमं
शंभर मूळभूषणम सोमाय नमः तुपात भिजवून टाका ओम तूप टाका त्याच्यावर आता ओम उमाय नमः ओम आपाय नमः ओम धरणी गर्भसंभूतम विद्युत कांती स्वा म्हणलं की तूप टाकायचं कुमारम शक्ती अस्तमच्या स्वा म्हणजे सावकाश जेवा कुमारम शक्ती अस्तमच्या मंगलम प्रणमाम्यम बहुमाय नमः ओम भूमी नमः ओम स्कंदाय नमः ओम प्रियं उपलिकाश्यामं रूपेण प्रतिमंगलम सौम्य सौम्य गुणोपेतम त्वं प्रणमाम्यहं बुधाय नमः विष्णवे नमः नारायणाय नमः ओम देवानां च ऋषीणां च गुरुकां च संजीवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं नमः ओम ब्रह्मदेवाय नमः ओम इंद्राय नमः ओम हिमकुंडमनारां दैत्यानां परमं गुरु सर्वशास्त्रं प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं भार्गवाय नमः ओम इंद्राय नमः इंद्राय नमः नीलांजन समाभासं रविपुत्रं नमाम्यहं छायामात्रं भूतं तन्नमामि शनिचरं शनिचराय नमः ओम यमाय नमः प्रजापते नमः आर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यमर्दनं श्रीकायर्वसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहं राहवे नमः कालाय नमः सर्वाय नमः ओम पलाशि पुष्पसंकायं तारकाग्रमस्तकं रौद्रौरात्मकं गुहं तं गीतं प्रणमाम्यहं केतवे नमः स्वाहा उदिञ्च वन्द्य स्वाहाकार पुस्तकौलवं चित्रगुप्तं विचित्यं चित्रगुप्ताय नमः ब्रह्मश्लोकार्या पुस्तकस्तंच मण्डलुहिं ब्रह्मदेवाय नमः विनायको विघ्नराजो हेमादिकं गणपती एकदन्तं लंबोदराः गणपती नमः तुपात भिजवून दुर्वा टाका ओम महाराष्ट्र मणिपुरवासिनी महावृक्षेत्राणां रेणुका माताय नमः स्वाहा करवीरवासिनी महालक्ष्मी नमः स्वाहा तुमची देवी कुठली म्हणला कुठली बबलादी यल्लम्मा बबलारी ग्रामे सैतस्यं यल्लम्माय नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमः तुळजा भवानी नमः महावृक्षेत्र रेणुका माताय नमः सप्तशृंगी वनिदेवे नमः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नमः दुर्गा देवे नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमः ओम गणेशाय नमः गौरी पद्माशिकी मेरा सावित्री विजया देवसेना स्वरा मात्रम लोकमात्राय नमः ओम घृते नमः ओम पुष्टे नमः ओम तुष्टे नमः आत्मने नमः कुलस्वामिने नमः ग्रामदेवी कुठली तुम्हाला मूळ गावातली गाव कुठलं आहे तुमचं ती देवी कुठली नागेश्वराय नमः आत्मलिंगाय नमः सप्तचिरंजीवाय नमः आता या वास्तूला अवती द्यायच्यात वास्तू आपल्याला परत चार्ज करायची वास्तूला उजाळा द्यायचा आहे जसं गाडी चार्ज करण्यासाठी बॅटरीला डिस्टरी वॉटर घालावं लागतं तेव्हा बॅटरी चार्ज होते तशी वास्तू चार्ज ऊर्जित राहावी म्हणून त्याला आवती आहे ओम वास्तोष्पदे आंध्री परे चंद्रस्पदे वास्तोष्पदे नमः ओम वास्तोष्पदे नमस्तुभ्यं भुक्षजाभिलत्रौ मध्यं धनधान्य समृद्धिं कुरु सर्वनाम वास्तोष्पदे नमः ओम सप्तचिरंजीवाय नमः मार्कंडे महावै सप्तकल्पांत जीवन आयु आरोग्यैश्वर्य जयं मार्कंडे नमः ओम अश्वत्थामा बलिव्यासरूप परशुराम विभीषणौ हनुमंताय नमः स्वाहा ओम अश्वत्थामा बलिव्यासरूप परशुराम विभीषणौ हनुमंताय नमः मंडळींनो हा उदक शांतीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.